नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये रेवा आणि आता इकडे त्या आपलं जे काही बंगला घेतलेला आहे तर त्या बंगल्यावर येतात. रेवा रूममध्ये एकटीच बसलेली आहे. तिला मात्र आता रमा आणि अक्षय या दोघांचं जे काही बोलणं आहे ते सगळं बोलणं मात्र तिथे आठवते. कारण जेव्हा ती आता रमा आणि अक्षयला वाचवायला गेलेली आहे, आता हा तांबटकर त्यांचा ॲक्सिडेंट करत आहे आणि त्यावेळेस मात्र आता नंतर जे काही रमा अक्षय बोललेलं आहे ते सर्व रेवाला आठवत असते. ते सगळ्याचा ती विचार करत असते. आता हे सगळ्याचा विचार करून तिला असं वाटतं की आपण आता इतके त्यांच्याविषयी चांगला विचार करतो, त्यांना आपण आतापर्यंत जो काही त्रास दिला त्या सगळ्याचं आपण अगदी प्रायचित्त भोगत आहोत, तरीसुद्धा त्यांचा आपल्यावर विश्वास नाही बसत. आपण बदललो तरीसुद्धा. आणि तेवढ्यात मात्र आता तांबटकर तिच्यासाठी काहीतरी घेऊन येतो, ज्यूस वगैरे. आणि हे पक रेवा डार्लिंग, अगं स्माईल कर थोडीशी आणि ज्यूस वगैरे घे, तुला बरं वाटेल, थोडीशी शक्ती तुला येईन, कारण सकाळपासून तू खूप ट्रेस घेतलेला आहे. आता रेवा लगेच म्हणते की हे बघ विश्व, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुझ्या मनात सुद्धा आता खूप काही प्रश्न पडले असतील की नक्की काय झालं होतं, ही लोक कोण आहेत आणि ते लोक आता इतकं मला तुझ्यासमोर का बोललं असतील, नक्की त्यांना काय त्यांच्या मनामध्ये आहे हे तुला जाणून घ्यायचं असेल. हे बघ आता विश्व, मला तुला हे सांगायचं आहे की हे सर्व मी का केलं. हे बघ विश्व, मात्र आपली भेट आहे तर ती तुरुंगात झाली होती. तो कार्यक्रमाचा एक पाहुणा म्हणून तेथे आला होता आणि आज मात्र नियतीने आपल्याला शेवटी एकत्र आणलं. आणि तेव्हा सुद्धा मी तुला विचारलं होतं की मी तुरुंगात का गेले हे तुला माहिती करून घ्यायचं की काय. त्यावरती आता विश्वनाथ म्हणतो की कारण तेव्हा सुद्धा माझं जे उत्तर होतं तर ते आज सुद्धा तेच उत्तर आहे. आणि तो आता रेवाचा हात आपल्या हातामध्ये धरतो आणि म्हणतो की हे बघ, मला त्या प्रश्नांची आणि उत्तराची काही गरज नाही. हे बघ, तो सुद्धा मात्र आता हे सगळं एक वाईट स्वप्न म्हणून सोडून दे. हे बघ, अरे भूतकाळ सुद्धा तो मान्य नाही करणार, परंतु तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना. पण मला मात्र माझ्या पापाच्या ओझ्यातून बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी मात्र तुझी साथ हवी आहे. आणि तुला हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि माझा भूतकाळ तुला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की हे पग शांत हो, मला तुझा भूतकाळ माहिती असणं काही गरजेचं नाही. हे पग तुम्हाला जशी हवी आहेस तशीच हवी आहेस. हे पग तुझ्यासाठी मात्र मी वाटेल ते करायला तयार आहे आणि मी असं काहीतरी करेल की शत्रू साठी मात्र अश्रू ढाळायला सुद्धा कोणी राहिलं नसेल. त्यावरती रेवा म्हणते की हे पग विश्व, तुला सूट घ्यायचा आहे तर तू सूट घेऊ शकतो, परंतु त्या अगोदर माझी काय इच्छा आहे ही जाणून तर घेशील ना. हे पग मला मात्र ह्या पापाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याची शेवटची संधी असेल. मला नाही वाटत की ती संधी तू वाया जाऊन देऊ नकोस म्हणून. हे पग विश्व, मला अगदी तुझ्या मदतीची गरज आहे. तू नक्की मला आता काय अगदी प्रॉमिस करशील. आता विश्वनाथ म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा असेल तसं होईल. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या तुझ्यासाठी मात्र मी इकडचं जग तिकडे करू शकतो. तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे सांग तुझ्या मनात नक्की काय इच्छा आहे. आता रेवा म्हणते की ठीक आहे, मी सुरुवातीपासून सुरुवात करते. रेवा मात्र आता त्याला सगळं काही सांगायला सुरुवात करते. त्यानंतर आता इकडे रमा एकटीच बसलेली असते. अक्षय तेथे येतो. अक्षय म्हणतो की आता मात्र आपण पुन्हा एकदा खूप दिवसातून आता संपूर्ण कुटुंबाबरोबर गुढीपाडवा साजरा करणार आहोत. त्यामुळे मात्र आपण आता पूजेची सर्व तयारी करायची. लवकरच कुणालाही कशाची जागा सोडायला नकोय आणि हे पग लवकर सकाळी उठायचं. रमा मात्र आता शांत असते. अक्षय तिच्याकडे बघतो आणि विचारतो की काय झालं आणि काय झालं असं पुन्हा विचारतो. तेव्हा आता रमा अगदी रागाने नाक फुगूनच बसलेली असते. तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की अगं काय झालं. तेव्हा रमा त्याच्याकडे रागाने पाहते. आता अक्षय म्हणतो की अरे यार, नको ते पुन्हा रेवाचा विचार करू बरं. आता रमा म्हणते की मी त्यांचा विचार का करू, कारण घरचेच मला इतक्या जखमा देतात. आता अक्षय विचारतो की जखमा दिल्यास आणि नक्की तू काय बोलतेस, कोण बोललं बरं रमा तुला. तेव्हा आता रमा रुसून बसलेली असते. आता अक्षय आपल्या स्वतःकडे बघतो आणि विचारतो की मी बोललो आणि मी नक्की तुला काय बोललो. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की विसरलात, वय तर माझं झालेलं आहे, मी विसरायला पाहिजे. आता अक्षय लगेच म्हणतो की अगं बाई रमा, अगं काय, मी तुझी गंमत करत होतो आणि तू इतकं सिरियसली घेतलंस का काय यार तू पण. तेव्हा आता रमा म्हणते की गमतीत बोललात का तुम्ही, गमतीत बोलला तुम्ही इतकं सर्व. आणि हे बघा, गंमत केली अजिबात नाही. जे तुमच्या मनामध्ये होतं तेच ओठावर आलं. मी म्हातारी झालेली आहे, माझं वय झालेलं आहे आणि आरशामध्ये बसून मी माझ्या सुरकुत्या मोजत आहे. तर आता अक्षय म्हणतो की कम ऑन यार रमा, अगं खरंच मी सांगतो ना असं काही नाही, तू नको इतकं मनाला वाईट वाटून घेऊस. असं बायकोला कसं म्हणेल बरं. अगं गंमत चालू होती. अगं हे पण गप्पा सुरू होत्या म्हणून असं काहीतरी मी अलंकारिक बोलून गेलो. त्यावरती रमा चिडूनच म्हणते की खरंच आता छान, आणि माझ्या वाढत्या वयाला मात्र तुम्ही अलंकारीच म्हणता. तुमचं मात्र अगदी छान चाललेलं आहे, अगदी छान सुरू आहे. आणि रमा रुसून बसते. तर अक्षय म्हणतो की अगं बाई हे पग, अगं असं वेडेपणा करू नकोस, माझ्या बोलण्याला मात्र तू असं बोलणं समजू नकोस. आणि हे पग, या सगळ्याची गरज नाही चिडण्याची वयाची.
आणि या वयात मात्र तू इतका ताण करून घेऊ नकोस. तेव्हा आता रमा पुन्हा रागाने अक्षयकडे पाहत असते. अक्षय आपलं तोंड दाबतो तर रमा अगदी गाल फुगूनच त्याच्याकडे पाहते. आणि आता अक्षय म्हणतो की अगं मला असं म्हणायचं आहे की कुठल्याच वयामध्ये इतका ताण नकोय डोक्याला. फक्त तू तुझ्या डोक्याला ताण देऊ नकोस. मी तुझी गंमत करत होतो आणि हे असले काही विचार करू नकोस. अगं माझं काही म्हणणं नव्हतं. मी अगदी आपलं सहजपणे म्हणून गेलो. अगं ते मला चिडवत होते म्हणून मी सुद्धा कसा गप्प बसणार बरं. ते मला इतके चिडवत होते म्हणून मी अगदी काउंटर केलं त्यांना. तेव्हा मात्र आता लगेच रमा म्हणते की हो का, काउंटर दिला आणि तुम्हाला काउंटरच द्यायचा होता म्हणून मला तुम्ही आता मुलामध्ये अडकवलं. आणि तुम्ही नक्की काय म्हणायला होतात बरं. आणि तुम्ही हाक मारल्यानंतर मी ओ देत नाही का. आणि मी तुमच्याकडे कसं लक्ष देत नाही तुम्ही मात्र दाखवून दिलं बाहेर तिकडे आणि सहानुभूती मिळवली तर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय यार. आणि तो रमाला जवळ घेतो. अजूनपर्यंत रागावलेली आहे आणि ती रुसून सुद्धा बसलेली आहे. तर अक्षय तिला जवळ घेतो आणि म्हणतो की इकडे बघ रमा. आणि तो मात्र आता रमाला आरशासमोर बसवतो आणि म्हणतो की बघ ते चेहऱ्यावरचं तेज बघ. अगं डोळ्यातील तेज बघ. हे बघ आहे का एकतरी सुरकुती. कुणाला वाटेल बरं ह्या बाईचं लग्न झालेलं. इतके दिवस झालेले आहेत तर बघ ना किती तरुण दिसते. आणि बाई नाही बाई ही तरुणी आहे. तरुणी ह्या तरुणीचं लग्न होऊन मात्र 10 वर्ष झालेले आहे. असं कोणी म्हणेल का. बघ ना चेहरा एकदम आपला आरशामध्ये. नंतर मात्र आता रमा म्हणते की हे बघा लाडीगुडी लावून काही उपयोग नाही होणार. एकदा की बाण सुटला तो बाण मात्र परत घेता येत नाही मिस्टर मुकादम. त्यावरती अक्षय म्हणतो की कमाल बोललीस. अगं मग आता जे काही मी बोललो त्याची शिक्षा देशील ना मला. आणि हे बघ आता मात्र मी शिक्षा भोगतोय. आता मात्र तू इकडे बघ. म्हणून तो रमाचा चेहरा वळवत असतो आणि स्वतःचे कान पकडतो आणि उठाबशा करायला सुरुवात करतो. हे बघ तुम्हाला 100 उठाबशा काढायला सांग मी काढेल. म्हणून रमा आता त्याच्याकडे अगदी काने डोळ्याने पाहत असते आणि तो उठाबशा काढत असतो. उठाबशा काढत असतो तर रमा पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते की नाही उठाबशा काढण्याची काही गरज नाही. आणि बास असं म्हणते तुम्हाला जर शिक्षा झाली तर ती शिक्षा मला सुद्धा होईल असं सुद्धा म्हणते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की खरंच हे मला मात्र तुझं आवडलं. समोरचा माणूस कितीही चुकलेला जरी असला तरी सुद्धा तू त्याला चुकासगट त्याला स्वीकारते. त्याच्या चुका सुद्धा स्वतःच्या पोटात घालते. आणि खरंच आय एम सॉरी मी गंमत करत होतो रमा. तेव्हा आता रमा म्हणते की तरी पण जे काही बोललात ना ते फारसं मला नाही आवडलेलं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे बरं बाई मी शिक्षाच घेतो. म्हणून तो पुन्हा उठाबशा काढतो. तेव्हा आता म्हणजे अक्षय उठाबशा काढत असतो. तो पूर्ण थकून जातो आणि म्हणतो की अगं थांबव ना. हे बघ माझं वय होतं जरीही तुझं वय होत नसलं पण म्हणतो माझं वय होतं ना. मात्र आता तोंड फुगूनच त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर इकडे मात्र रेवा आता सगळं काही आता ह्या विश्वनाथला सांगते आणि हे सगळं काही असं झालेलं आहे असं म्हणते. आणि हे बघ विशू माझ्यामुळे रमा आणि अक्षयला जे काही सहन करावं लागलेलं आहे त्यामुळे मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. जी काही शिक्षा मी तुरुंगामध्ये भोगलीस ती खरंच मला असं वाटतं कमी आहे. जोपर्यंत मात्र ते दोघे मला मनापासून माफ नाही करू शकत तोपर्यंत मला हलकं नाही वाटणार. तेव्हा आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आता मात्र विश्वनाथ तिच्या जवळ येतो आणि रेवाला म्हणतो की हे बघ शांत हो कम डाऊन काही काळजी करू नकोस. त्याला मात्र ह्या सगळ्याचा इतका त्रास करून घेऊ नकोस. हे बघ विशू आतापर्यंत मी तुला माझ्या आयुष्यातील सगळं काही खरं सांगितलं पण त्यानंतर आता हे सर्व ऐकल्यानंतर तुला जर माझ्या आयुष्यातून निघून जायचं असेल तर तुला नाही अडवणार. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की रेवा तू काय बोलतेस. तू वेडी आहेस का. माझं प्रेम तुला इतकं तकलादू वाटतं का. अगोदर सुद्धा हे सांगितलं होतं की तुझा नक्की भूतकाळ काय होता. या सगळ्याची माझं काही कर्तव्य नाही म्हणून मला आजची रेवा हवी आहे आणि ती मला जास्त महत्वाची आहे. हे बघ आज मी मात्र तुझ्या समोर जो काही उभा आहे ना तर ती अगदी उभं राहण्याची ताकद आहे तर ती मला मात्र तुझ्या प्रेमाने दिलेली आहे. तर हे लक्षात घे अगं रेवा तुझ्या प्रेमामुळे मी आज उभा आहे. तर हे बघ आता मात्र तुझ्या आयुष्यातील सगळे काही वादळ आहे तर ती शांत होते आणि आता त्या वादळांना पुन्हा येऊन न देणं ही माझी जबाबदारी असेल. तेव्हा आता रेवा खुश होते आणि विश्वनाथच्या मिठीत येते. विश्वनाथ तिला जवळ घेतो. तो रेवाला विचारतो की रेवा एक गोष्ट अशी आहे की ती मला कन्फ्यूज करायची आहे. पण ज्या प्रॉपर्टीवर दावा केला होता प्रॉपर्टी नेमकं रमाची कशी निघाली. तेव्हा आता रेवा म्हणते की हे सगळे काही योगायोग आहे कारण आपण ज्यांच्याबरोबर डील केलं होतं तेव्हा मात्र प्रॉपर्टीचे खरे वारसदार रमा अक्षय असतील हे आपल्याला माहिती नव्हतं. हे पण इनफॅक्ट अण्णासाहेब कर्णिक यांचं कनेक्शन रमाशी आहे हे आपल्याला आता कुठे कळत आहे. तर आता लगेच विश्वनाथ म्हणतो की हो परंतु तू आता आरामाची तुला गरज आहे. तू आतमध्ये चल मग आपण नंतर बोलूयात. तर तो रेवाला घेऊन आत येतो. त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रमा आणि अक्षय लवकर उठतात आणि आंघोळ वगैरे करून आता गुढी सजवण्याची तयारी करत आहे. तर मात्र आता रमा अक्षयसाठी अगदी कॉफी घेऊन येते मस्त तिच्या हाताने बनवून. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की थँक्यू आणि गुढी पाडव्याच्या मात्र आता तो शुभेच्छा देतो. तेव्हा आता रमा म्हणते की हो तुम्हाला सुद्धा आता गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा आता हे वर्ष आहे अगदी आनंदाने आणि सुखा समाधाने जावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ ह्या सगळ्या काही शुभेच्छा आहेत तर त्या खऱ्या ठरणार आहे आणि त्या होणार सुद्धा आहेत.
हे बघ, आपण सगळेजण एकत्र आहोत आणि उद्या संकटाचा असा डोंगर जरी आपल्यासमोर एखादा उभा राहिला तरी सुद्धा आपल्याला कोणी वेगळं नाही करू शकणार आणि ते डोंगर सुद्धा आता आपण पार करून पुढे जाऊयात हे लक्षात ठेव रमा. आज मात्र मी तुला वचन देतो की कायम मी तुझ्या सोबत असेल. अगदी सुखदुःखात मी तुझी कशीही साथ नाही सोडू शकत. मी कायम आपण दोघंही सोबत असेल. सगळं काही आता जे संकट आहे तर त्या संकटाला जाऊन सुद्धा आता सामोरं जाऊन आपण दोघंही एकत्र राहू. अक्षय रमाला खुश करतो. मला आनंद अश्रू तिच्या डोळ्यामध्ये येतात. तर अक्षय म्हणतो की आता काय झालं, जराही काही झालं तर लगेच डोळ्यामध्ये पाणी. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हे आनंदाचं पाणी आहे, त्यामुळे तुम्ही कॉफी प्या. अक्षय तिला विचारतो की तुझा चहा झाला का. तेव्हा आता रमा म्हणते की मी चहा सोडला. अक्षय म्हणतो की काय बोलतेस. आणि आता रमा म्हणते की अहो मी तुमची मज्जा केली, मी कुठे चहा सोडू शकतेस का. तेव्हा आता ती रमा म्हणजे अक्षयला म्हणते की तुम्ही आवरून घ्या लवकरात लवकर आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की काय ग रमा, तुम्हाला कोरड्या शुभेच्छा देणार आहेत का. रमा विचारते की अहो कोरड्या म्हणजे नक्की काय. आणि हे बघ, मला मात्र आवरण्यासाठी मदत कर ना, माझी मदत कर बरं थोडीशी. तेव्हा मात्र आता लगेच रमा म्हणते की अहो सगळं तरी आवरलेलं आहे, अजून काय आवरायचं बाकी आहे बरं. आणि त्याच वेळेस मात्र रमाच्या मोबाईलवर एक कॉल येतो. रमा आता फोन उचलते, हॅलो म्हणते, परंतु रमाला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. रमा तर बोलायची बंदच होते. अक्षय मात्र कॉफी पित असतो आणि रमाकडे पाहत असतो. आता रमा पूर्णपणे स्तब्ध होते, तिला इतका जबर शॉक बसलेला आहे. तेव्हा आता लगेच अक्षय तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की रमा, ए रमा, अगं रमा काय झालं. मात्र ती अक्षयकडे बघत आता जागीच खाली बसते. अक्षयला काही कळत नसतं की नक्की रमाला काय झालेलं आहे, रमा का असे रिॲक्ट होते, काय झालं ह्या रमाला. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की शाळेच्या ऑफिसला आग लागली. आता हे ऐकून अक्षय म्हणतो की काय बोलतेस, शाळेच्या अगदी ऑफिसला आग लागली. रमा हे कसं शक्य आहे, सगळं काही जळून खाक झालेलं आहे असे जेव्हा रमा आता सांगते तेव्हा आता अक्षयला सुद्धा खूप पूर्णपणे धक्काच बसतो. तेव्हा आता अक्षयला इतका राग येतो, नक्की हे काम आहे तर ते रेवा आणि तांबटकर यांचं आहे, तर नक्की हे ते दोघांनीच घडून आणलं असेल आणि मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी ते हे सर्व करत आहे असं मात्र आता अक्षयचा गैरसमज होतो. आणि रमाचा सुद्धा आता रमा पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे. नक्की तिला काय आणि कसं रिॲक्ट व्हावं हेच काही कळत नसतं. आणि रमा मात्र आता खूप रडत आहे. रमाला आता अक्षय सावरतो, तिला शांत राहायला सांगतो. त्यानंतर आता इकडे बाहेर गुढीपाडव्याच्या सणाला सगळेजण तयार होतात. गुढीची व्यवस्थित सर्व सजावट झालेली आहे आणि सगळेजण मात्र इतके तयार होऊन हॉलमध्ये बसलेले आहेत. तर आनंद मात्र आता आर्था, आरोही या सगळ्यांना विचारतो की बाळा आज नेमकं काय आहे. तेव्हा आता आरोही आणि ह्या सगळेजणी म्हणतात की आज मात्र गुढीपाडवा आहे. त्यावरती आता आनंद म्हणतो की हो, गुढीपाडवा म्हणजे आता आपल्या सगळ्यांचं एक नवीन वर्ष आहे, ते चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि आता 14 वर्षाचा जो काही वनवास आहे तर ते प्रभू श्री रामचंद्र आहे ना, ते संपून मात्र आपल्या घरी आले होते. आपल्या जे वाईटावर चांगल्याचा विजय आणि त्याच अगदी वाईटावर मात्र आपण सगळेजण घरोघरी गुढ्या उभारतो आणि गुढीपाडवा साजरा करतो. म्हणून गुढीपाडव्याबद्दल माहिती मात्र आता सगळ्यांना दिलेली आहे. तर त्यानंतर आता अभि विचारतो की अरे काय हे सर्व, आता ह्या दिवसाबद्दलची तुमची एक्साइटमेंट कुठे आहे, नक्की काय काय आहे हे सर्व, काय होतं. तेव्हा लगेच आनंद म्हणतो की बघा ना, हे सर्व डोक्यावरून गेलेलं आहे. तर जे हे बघा, अगोदर जेव्हा आम्ही तुमच्या वयाचं होतो तेव्हा गुढी उभारण्याची जी काही चढावड आहे ना ती आमच्यामध्ये होत होती. आणि काय ती गुढी आणि त्याच्यावर अगदी ती रेशमी साडी आणि काय तो तांब्या, खरंच अगदी आमच्यावर. मयुरी म्हणते की हो ना, आणि तो प्रसाद कडुलिंबाच्या पानाचा आणि साखरेचा तो प्रसाद अगदी खाल्ल्याशिवाय होतच नव्हतं. तेवढ्यात तेथे पार्वती आजी येते. पार्वती आजी मात्र सणाच्या दिवशी असं कोणी कडू खातं का. तेव्हा आता लगेच पार्वती आजी म्हणते की हो, सणाच्या दिवशी खावंच लागतं, काही असं तोंड वाकडं करण्याची काही गरज नसते आणि प्रसाद म्हणून हे सर्व खायचं असतं. आणि तुम्ही म्हणतात ना आता शरीरातील सगळी काही घाण निघून जाते आणि तुम्ही ते क्लिन्झिंग वगैरे म्हणतात ना ते होईल. आणि आता हे बघा, आयुर्वेदात जे काही सांगितलेल्या परंपरा वगैरे आहे त्या सगळ्या काही जपल्या पाहिजे, सगळं काही आपण मनापासून केलं पाहिजे. तुम्हालाच यापुढे मात्र त्या जपायच्या आहेत, नाहीतर आता त्या नाहीशा होऊन जातील. तेव्हा लगेच आता आनंद म्हणतो की कळले ना तुम्हाला आता सर्व. आणि तेवढ्यात अक्षय आणि रमा हे दोघेही धक्क्याने बाहेर येतात. आता लगेच म्हणजे अक्षय आणि रमाला ह्या अवस्थेत बघून आता पार्वती आजी विचारते की काय रे अक्षय, तू अजूनपर्यंत तयार नाही झालास का. अक्षयला नक्की काय बोलावं ते काही कळत नसतं. अक्षय फक्त हातवारे करत असतो.
आणि आता पार्वती विचारते की अरे किती उशीर झाला, तुम्ही का तयार झाला नाहीत, काय झालं. तेव्हा आता रडतच रमा म्हणते की आई आजी शाळेच्या ऑफिसला आग लागली. आता सगळेजण एका आवाजात काय असं ओरडतात. आरोही आणि आरता पण. आरोही रडतच धावत येते आणि म्हणते की आई आई आपल्या शाळेला आग लागली. पण आता आरोही खूप घाबरते आणि रडत असते. आईला घट्ट मिठी मारते. तेव्हा आता कुणाला नक्की काय सांगावं काहीच कळत नसतं. आनंद विचारतो की अरे पण हे सर्व झालं कसं, ऑफिसला अशी आग कशी लागली. तेव्हा आता रमा म्हणते की काहीच कळत नाही, काही कळण्यासाठी मार्गच नाही. अक्षय म्हणतो की बरीच ही कागदपत्र जळालेली सुद्धा आहे आणि खूप काही नुकसान सुद्धा झालेलं आहे. आता मात्र तेथेच आपल्याला जावं लागेल. मी जाऊन बघतो की नक्की काय काय नुकसान झालेलं आहे ते. त्यांना आता एक जबर असा धक्का बसलेला आहे. आरोही खूप रडत आहे. तेव्हा आता आनंद म्हणतो की 1 मिनिट मी तुमच्या सोबत येतोय असे बोलून मात्र आता रमा, आनंद आणि अक्षय हे आता तिघेही तेथून निघून जातात. आता मात्र मयुरी आता म्हणते की हे असं काय घडलं असेल, नक्की काय साडेसाठी लागलेले आहे काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा आता पार्वती आरोहीला शांत करते आणि आपल्या मनात म्हणत असते की आज मात्र पाडव्याचा मुहूर्त आहे आणि ह्या पाडव्याच्याच मुहूर्तावर हे असं कसं घडलं असेल, म्हणजे हे सगळं काही अगदी घडलेलं आहे की कोणी जाणून बुजून हे सर्व केलेलं आहे. तर त्यानंतर आता इकडे रेवाला जाग येते आणि विशू आहे ना तिचा, तर तो तिच्यासोबत काही झोपलेला नसतो. नक्की तो कुठे गेला मात्र आता तिला काही माहिती नसतं. म्हणून मात्र ती आता विशू अगदी पाहते आणि विशू तिच्या शेजारी दिसत नाही. म्हणून ती लगेच आता उठून लाईट ऑन करते आणि बघते तर काय येथे विशू नसतो. म्हणून ती आता लाईट ऑन करून आता ह्या विशूला बाहेर शोधायला येते. विशू करून त्याला आवाज देत असते, परंतु विशू काही तिच्या आवाजाला प्रतिसाद देत नाही. म्हणून ती पुन्हा आता विशू अरे विशू तुला आवाज ऐकू येतो का म्हणून त्याला आवाज देत असते. अरे तू कुठे आहेस विशू म्हणून ती त्याच्या मोबाईलवर कॉल करते आणि तेवढ्यात आता दरवाजामधून मात्र तो रेवा डार्लिंग करतच येतो. त्यावरती आता रेवा त्याला फोन करत असते आणि त्याला बघून मात्र ती विचारते की काय रे विशू, अरे तू कुठे गेला होतास. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी उठले आणि तू माझ्या सोबत नव्हता. मी तुला किती आवाज दिले होते आणि तुला वाटलं. तर विश्वनाथ म्हणतो की तुला काय वाटलं की मी तुला एकटीला सोडून निघून गेलो, पळून गेलो की काय. अगं असं काय करतेस, तू एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. तेव्हा आता रेवा विचारते की अरे पाचगणीमध्ये काय असं महत्वाचं काम होतं तुझं. तेव्हा आता विश्वनाथ म्हणतो की म्हणजे माणसाने आता महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडायचंच नाही का. आणि हे बघ ऍक्च्युली अगं काही नव्हतं. माझी बायको मात्र इतक्या दिवसातून शांत आणि मस्त झोपली होती आणि म्हटलं की तिला झोपून द्यावं, कशाला डिस्टर्ब करावं. आणि मी बाहेर पडलो, मस्तपैकी पाचगणीच्या थंडीमध्ये फेरफटका मारला. तुझ्यासाठी मात्र ही गुलाबाची मी ताजी फुलं घेऊन आलो आणि अगदी ते फुलं रेवाला देत तो हसत असतो. तेव्हा रेवाला खूप हसू येते, ती अगदी खुश होते आणि विशू खरंच थँक्यू, खूपच थँक्यू, खूपच. तर विशू विचारतो की मस्त आहेत ना फुलं. तेव्हा आता ती विश्वनाथच्या हातातील ते फुलं घेते, परंतु त्याच वेळेस मात्र आणि विश्वनाथच्या हाताला जे काही भाजलेलं आहे तर ते भाजलेलं बघून मात्र रेवा घाबरते. रेवा आता काळजीने त्याचा हात हातामध्ये धरते आणि म्हणते की तुला भाजलेलं आहेस का आणि कसं भाजलं, हे सर्व कसं झालं असं विचारत असते. आता मात्र ह्या विश्वनाथनेच काहीतरी ऑफिसला आग वगैरे लावली असेल आणि नक्की मात्र आता शाळेचं ऑफिस जाळण्यामागे आता ह्या विश्वनाथचाच हात असणार आहे आणि तो रेवाशी खोटं बोलत आहे. रेवा मात्र त्याला विचारत आहे परंतु तो काही सांगायला तयारच नसतो. म्हणून आता इकडे रमा आणि अक्षय खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत, त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे. तर आता इकडे मात्र विश्वनाथ रेवापासून सगळं काही लपवतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा आणि आता विश्वनाथ गुढीपाडव्याच्या ह्या सणाला छान असे तयार होतात. दोघेही आता खूप सुंदर दिसत आहेत. तेव्हा मात्र आता रेवा ही विश्वनाथचा हात आपल्या हातामध्ये धरते आणि म्हणते की हे बघ, नवीन वास्तू आहे ती उभारण्याच्या अगोदर मात्र जुन्या वास्तूचा जो काही हिशोब आहे तर तो पूर्ण करावा लागतो. तेव्हा मात्र आता लगेच विश्वनाथ रेवाला विचारतो की जुने हिसाब, मग नक्की तुला नक्की काय म्हणायचं आहे, मला नाही समजले. तेव्हा रेवा मात्र त्याचं सगळं काही सांगणार असते. त्यानंतर आता इकडे घरी म्हणजे मुकादमांच्या घरामध्ये आता शाळेच्या ऑफिसला आग लागली म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, सगळेजण विचार करत आहे. तेव्हा आता अभि, मयुरी आणि पार्वती आजी ह्या दोघींना म्हणत असतो की आजी आज शाळेच्या ऑफिसला आग लागलेली आहे, उद्या हीच आग मात्र आपल्या घरापर्यंत आणि घरच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, म्हणजे नक्की काहीतरी आपल्याला सुद्धा ह्या सगळ्याचा त्रास होणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर मात्र पार्वती आजी, मयुरी यांना खूप मोठा धक्का बसतो. नक्की शाळेच्या ऑफिसला आगी कोणी मुद्दामच लावलेली असेल हे मात्र त्यांच्या लक्षात येते. त्यानंतर मात्र आता इकडे
अक्षय मात्र रमाला म्हणत असतो की रमा, ही तुझी शाळा आहे, तुझं ऑफिस आहे आणि त्याला आग लागलेली आहे. तेव्हा आता रमा खूप रडत असते. आता मात्र इकडे रेवा आणि आता हा तामटकर खूप छान तयार होऊन निघलेले असतात आणि त्याच वेळेस तेथे पोलीस येतात आणि इन्स्पेक्टर साहेब आता ह्या दोघांना म्हणजे आता विश्वनाथ तांबटकरांना म्हणतो, विश्वनाथ तांबटकर आहात ना, तर ते तुम्हीच आहात का? त्यावरती आता विश्वनाथ तांबटकर विचारतो की नक्की काय झालेलं आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, मला आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चौकशीसाठी यावं लागेल. का असं गंभीर गुन्ह्यामध्ये तुमचं नाव समोर आलेलं आहे. तर आता हे ऐकून रेवाला आणि आता ह्या विश्वनाथ तांबटकरला खूप मोठा धक्का बसतो. नक्की आता कोणी आपल्याला अगदी ह्या गंभीर गुन्ह्याखाली अडकवलेलं आहे हे त्यांना काही कळत नसतं, परंतु विश्वनाथला मात्र सगळं काही माहिती आहे. रेवाला या बाबतीत काहीच माहिती नाही. आता हे सगळं काही रेवाला माहिती होईल का आणि तांबटकर आणि आता रेवा यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील का हे बघायला मात्र विसरू नका. आणि जोपर्यंत आता म्हणजे हे सगळं काही सत्य कळत नाही तोपर्यंत रमा आणि अक्षय मात्र काही शांत बसायला तयार नाहीत. नक्की पुढे आता काय होणार आहे हे अगदी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.